विद्यामाता इंग्लिश स्कूल, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। तर शाळेचा वाढता आलेख असा आहे की शैक्षणिक वर्ष 2016-17, 2017-18 व 2018 आणि 19 यामध्ये आपल्या शाळेने ज्ञानातून तरुण मनाला प्रेरित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन केले होते। या दोन्ही वर्षाचे मिळून एकूण 72 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसले होते। त्यापैकी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 विद्यार्थिनी सलग द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला। 65 विद्यार्थिनी सुवर्ण पदक पटकावला। त्याचबरोबर 3 विद्यार्थिनींनी रौप्य पदक पटकावले। तसेच 2 विद्यार्थिनींनी कांस्य पदक। 2018-19 मध्ये 40 विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेला बसले होते। त्यापैकी 20 सुवर्ण पदक व 15 रौप्य पदक पटकावले गेले। तसेच 2019 ते 20 मध्ये ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षेमध्ये सलग 14 विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुवर्ण पदक पटकावले आहे। तसेच 2020 मध्ये 2 विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग 4था व 5वा क्रमांक पटकाविला आहे। तसेच ऑलिम्पियाडमध्ये शाळेने आंतरराष्ट्रीय स्तरावरती 2रा क्रमांक पटकावून 2 सुवर्ण पदक घवघवीत यश प्राप्त केलेले आहे। तर अशा या सुंदर अशा आणि खूप असं विद्या म्हणा किंवा काही असू देत या शाळेमध्ये आपली मुलं शिकत आहेत, तर जशी टीचरची जबाबदारी असते तशीच पालकांची ही जबाबदारी असते की तुमचा शाळेत येणारा जो पाल्य आहे त्याचे कपडे व्यवस्थित असले पाहिजे, जो गणवेश तो घालतोय तो व्यवस्थित असला पाहिजे किंवा त्याची स्वतःची निगा राखण्याची जी जबाबदारी असते ती फक्त शाळेची नसून पालकांची ही तेवढीच असते। आपला पाल्य व्यवस्थित खात आहे का नाही, त्याचा आहार कसा पोषक असावा हे शाळेमध्ये तर टीचर्स करतातच, पण त्याही पेक्षा जास्त जबाबदारी असते ती पालकांची। गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग। फ्रेश आहात ना सर्वजण? फ्रेश आहात ना सर्वजण? आदरणीय व्यासपीठावर सन्मानित व्यक्ती, माझे सहकारी व माझे लाडके विद्यार्थी बालमित्रांनो, शेतकरी विकास संस्था संचलित विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी या माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे घवघवीत यश संपादन केले आहे त्याचा थोडक्यात लेखाजोखा आपल्या समोर मांडताना मला मनस्वी आनंद होत आहे। आपल्या स्कूलमध्ये आपण स्कॉलरशिप, नवोदय, अबॅकस, ज्युनियर IAS, MTS, ऑलिम्पियाड, सातारा सैनिक स्कूल व तसेच स्पोर्ट्समध्ये लाठीकाठी, थाळीफेक, भालाफेक, व्हॉलीबॉल, खो खो, मार्शल आर्ट, कराटे व क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते। विद्यार्थ्यांना तालुका स्तरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विविध खेळांच्या माध्यमातून घेऊन जाण्याचे काम ही आपली विद्यामाता इंग्लिश स्कूल धानोरी करत असते। आजपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये ऑलिम्पियाडमध्ये शाळेला एकूण 245 सुवर्ण पदक प्राप्त झाले आहेत व तसेच 18 रौप्य पदक, 20 कांस्य पदक मिळाले आहेत। तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सलग 18 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावले व तसेच शाळेला आदर्श शाळा व आदर्श मुख्याध्यापिका या 2ऱ्या क्रमांकाचे क्रमांक मिळून 2 सुवर्ण पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। MTS मध्ये आतापर्यंत 156 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून सलग 2 वेळा तालुक्यातून प्रथम व द्वितीय आणि केंद्रातून प्रथम व द्वितीय असे शाळेला ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले व तसेच स्कॉलरशिप, नवोदय मध्ये यश संपादन करून तालुका आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनात सलग 3 वेळा प्रथम क्रमांक पटकावून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले। तसेच ज्युनियर IAS मध्ये 3 विद्यार्थी राज्य स्तरावरती व 2 विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरती सिलेक्ट झाले। स्पोर्ट्स
स्पोर्ट्स गेम मध्ये एकूण आजपर्यंत 148 सुवर्ण पदक आपल्या शाळेला मिळाले आहेत मॅडम. यामध्ये अलिबाग मध्ये 19 पदक व दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळून आपल्या शाळेला सन्मान करण्यात आले. राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धामध्ये 6 सुवर्ण पदक व तसेच आरती बालाजी जांभळे हिची नॅशनल शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. शाळेच्या यशामध्ये मानाचा तुरा म्हणायला काही हरकत नाही. कल्चरल प्रोग्राम मध्येही माझ्या शाळेने नॅशनल पुपिल्स ऑलिम्पिक कल्चरल कॉम्पिटिशन मध्ये सलग 3 वर्षात 45 सुवर्ण पदक, 67 रौप्य पदक व 20 कांस्य पदक पटकावून सलग दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवली. व तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बौद्धिक आणि शारीरिक बरोबरच भावनिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे असे मानून शाळेत मूल्याधिष्ठित शिक्षण दिले जाते. व त्याचप्रमाणे आपण मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आपली शाळा जी शनिवारची सगळीकडे हाफ डे असते, आपण हाफ डे नाही भरवत, फुल डे भरवतो आणि त्यामध्ये विना दप्तरी शाळा त्या दिवशी भरवली जाते आणि त्यामध्ये अदर ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. व तसेच मुलांना नीतिमूल्यांची ओळख करून दिली जाते. त्यांना विविध खेळामधून मूल्य कसे जोपासावेत, संस्कार म्हणजे काय याचे धडे दिले जातात. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये विविध सण, उत्सव, समारंभ साजरे करून मुलांना आपल्या विविधतेत एकता, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे याची ओळख आपण करून देतो. शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्याचे ध्येय बाळगून, शाळा 1 नंबरवरती करण्याची जिद्द बाळगून मी व माझे सहकारी स्टाफ कार्यरत आहोत. परंतु पालकांच्या सहकार्याशिवाय हे काही शक्य नाहीये. ध्येय जर साध्य करायचं असेल तर सर्वात मोठा सपोर्ट पालकांचा आहे आणि पालकांचा सपोर्ट आम्हाला असेल अशी अपेक्षा करते. व शेवटी एवढेच म्हणते, चलो कुछ बनने की उम्मीद लेकर यहाँ से जाएंगे, जो सपने हैं हमारे उसे साकार कर दिखाएंगे, इस सपनों में है वह जुनून जो हमें आसमान तक ले जाएंगे. ऐसी है हमारी विद्या माता इंग्लिश स्कूल हमारा, ऐसा है विद्या माता इंग्लिश स्कूल हमारा. जय हिंद, जय भारत. खूप खूप धन्यवाद मॅम.